हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लेसन नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड या चॅप्टरचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन 1 मधील ए, the layer of ozone gas absorbs dash dash rays that come from the sun to the earth. So the answer is ultraviolet rays. The layer of ozone gas absorbs ultraviolet rays that come from the sun to the earth. म्हणजे ओझोन गॅसचा जो थर आहे तो सूर्यापासून पृथ्वीवर येणारे जे अतिनील किरणे आहेत, जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ते ॲब्सॉर्ब करतो, शोषून घेतो. नेक्स्ट बी, of the total water available on the earth, fresh water forms dash dash percent. So the answer is 0.3%. Of the total water available on the earth, fresh water forms 0.3%. म्हणजे पृथ्वीवर फ्रेश वॉटरचं प्रमाण किती आहे? तर 0.3% एवढं आहे. The next question C, both dash dash and dash dash constituents are present in the soil. So the answer is biotic and abiotic. Both abiotic and biotic constituents are present in the soil. म्हणजे soil मध्ये biotic आणि abiotic असे constituents present आहेत. Then second question आहे, why is it said that, question A, the ozone layer is a protective shell of the earth. म्हणजे असं का म्हटलंय की ओझोन लेअर हा अर्थचा प्रोटेक्टिव्ह शेल आहे, असं का म्हटलंय? So the answer is the ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. Ozone layer present in the lower atmosphere absorb these ultraviolet rays and prevent them from reaching the earth. As a result, life on the earth is protected. Therefore, it is said that the ozone layer is a protective shell of the earth. म्हणजे सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ते अल्ट्राव्हायोलेट रेज ओझोन गॅस जो आहे तो काय करतो? ॲब्झॉर्ब करतो. त्याचमुळे अर्थच्या सरफेस पर्यंत अल्ट्राव्हायोलेट रेज येऊ शकत नाहीत. याचमुळे पृथ्वीवर जे लिव्हिंग थिंग्स आहेत यांचं संरक्षण होतं आणि म्हणूनच ओझोन लेअरला द प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ असं म्हटलेलं आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हाय इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. पाण्याला जीवन का म्हटलंय? So the answer is water is a good solvent and it dissolves many substances. The human blood is made of 70% water and the sap of plant also contains a very high proportion of water. All the life processes would not take place in the absence of water. Hence, without water no living organisms can survive. Therefore, it is said that water is life. पाण्याला जीवन असं का म्हटलंय? पृथ्वीवर असणारे जे सर्व लिव्हिंग थिंग्स आहेत ते पाण्यावर, वॉटरवर डिपेंडंट असतात. पाण्याशिवाय त्यांना जीवन जगणं पॉसिबलच नाहीये. सो प्लांट्स मधील जे सॅप म्हणजे रसद्रव्य असतात आणि ॲनिमल्सचे ब्लड असते, त्यामध्ये सुद्धा पाण्याचं सर्वाधिक प्रमाण असतं आणि पाण्यामध्ये खूप सबस्टन्सेस असे आहेत की ते विरघळतात, डिझॉल्व्ह होतात. म्हणूनच वॉटर इज गुड सॉल्वंट. So therefore it is said that water is life. So the next question C is, why it is said that sea water is useful even though it is not potable, or in what way is sea water useful even though it is salty? So the answer is, many fish and aquatic animals live in sea water. The water from the sea evaporates to form clouds which brings rain. The sea water also helps the land to cool due to the freezes. The salt and minerals are also obtained from sea water. Corals and pearls are obtained from sea animals. Thus, sea water is useful even though it is not potable. म्हणजे मासे आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात ते सी वॉटरमध्ये राहतात आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ आणि आयोडीन आणि इतर जे मिनरल्स आहेत ते सुद्धा मिळवले जातात. त्याचबरोबर समुद्राच्या मार्गाने दळणवळण आणि माल सामानाची सुद्धा वाहतूक होते आणि समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे काय होतं तर पाऊस पडतो आणि संपूर्ण पृथ्वीवरचं जे ऋतुचक्र आहे ते समुद्रावरच डिपेंडंट असतं. म्हणूनच काय म्हटलंय तर समुद्राचं पाणी हे खारट असून सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, खूप उपयुक्त
आहे. Thus sea water is useful even though it is not potable. Okay. सो फ्रेंड्स, जसे की तुम्ही व्हिडिओ लेक्चर मध्ये बघत असाल, टेक्स्टबुक्स मधील क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला समोर दिसतात आहे. तुम्ही सुद्धा आपले व्हिडिओ लेक्चर पाहत असताना या क्वेश्चन्सचे आन्सर जे तुम्हाला समोर दिसतात आहे त्याचे स्क्रीनशॉट्स काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. ओके. ज्या वेळेला तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल त्यावेळेला ते इम्पॉर्टंट उपयोगी होतील. ओके. मला वेगळी अशी प्रिपरेशन करायची गरज लागणार नाही. ओके. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट विल हॅपन इफ ए मायक्रोब्स इन सॉइल गेट डिस्ट्रॉइड. म्हणजे सॉइल मधील जे मायक्रोब्स आहेत ते जर नष्ट झाले तर काय होईल? सो द आन्सर इज मायक्रोब्स इन द सॉइल decompose dead plants and animals and convert it into humus. This humus supplies nutrients to the soil. Humus also aerates soil and holds water in it. It makes the soil more fertile. If microbes are destroyed, humus will not be formed and the soil will not become fertile, making it unsuitable for growth of plants. Also dead and decaying matter will accumulate on land. म्हणजे सॉइल मध्ये असलेले जे मायक्रोब्स असतात ते प्लांट्स आणि ॲनिमलचं काय करतात तर डिकम्पोजिशन करतात आणि याचमुळे ह्युमसचे क्रिएशन होते. ओके. मातीचा जमिनीवरचा जो पहिला थर आहे त्याला ह्युमस असं म्हटलं जातं आणि या ह्युमसचं क्रिएशन आहे ते कशामुळे होतं तर प्लांट्सच्या आणि ॲनिमल्सच्या डिकम्पोजिशनमुळे होतं. आणि जर मायक्रोब्स जर नष्ट झाले, डिकम्पोजिशन ही जी प्रक्रिया आहे, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती घडून येईल का तर नाही. आणि जमिनीला इम्पॉर्टंट असलेले जे पोषक घटक आहेत ते देखील मिळतील का नाही. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज बी. The number of vehicles and factories in your surroundings increases. Then what will happen? म्हणजे काय तर आपल्या सराउंडिंग मधील व्हेइकल्स जे आहेत आणि फॅक्टरीज ज्या आहेत यांची जर संख्या वाढली, ओके, तर काय होईल, काय घडून येईल? So the answer is vehicles and factories are the major cause of air pollution. They release harmful gases like carbon dioxide, carbon monoxide and sulfur dioxide into the air. These pollutants are harmful to the environment and due to the people living in the surrounding area. Hence, if the number of vehicles and factories in our surroundings increases, the air pollution will also increase. म्हणजे काय तर जे व्हेइकल्स आहेत आणि जे फॅक्टरीज आहेत म्हणजेच काय तर कारखाने आहेत यांची जर संख्या वाढली तर काय होईल तर एअर पोल्युशन अजूनच वाढेल. हे जे व्हेइकल्स असतात आणि फॅक्टरीज असतात यातून कोणते गॅस बाहेर येतात तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. आणि हे जे गॅसेस आहेत ते हवेमध्ये काय होतात तर मिक्स होतात, ज्यामुळे काय होतं तर हवेचं प्रदूषण होतं, एअर पोल्युशन होतं. आणि जर कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण वाढलं तर पुरेसा ऑक्सिजन मिळणार आहे का सजीवांना तर नाही. आणि प्रदूषणामुळे काय होतं, एअर पोल्युशनमुळे काय होतं वेगवेगळे आजार सुद्धा पसरतात. Hence, if the number of vehicles and factories in our surroundings increases, the air pollution will also increase. Okay? म्हणजे जर गाड्यांचं आणि फॅक्टरीचं जर प्रमाण वाढलं, गाड्यांची आणि फॅक्टरीची जर संख्या वाढली तर काय होणार आहे, एअर पोल्युशन वाढणार आहे. So the next question C is what will happen if the total supply of potable water is finished. म्हणजे काय तर जे फ्रेश वॉटर आहे, जे पिण्यायोग्य आहे, जे वापरण्याच्या योग्य आहे याचा साठा जर संपला तर काय होईल. सो द आन्सर इज water plays very important role in the survival of living organisms. All living things are dependent on water. A very small quantity of water is potable and can be used for drinking. All bodily functions are regulated by water. Therefore, if total supply of potable water is finished, plant and animals will not survive and there will be no life on earth. म्हणजे काय जे पाणी आहे, पाण्याचं प्रमाण, गोड्या पाण्याचं प्रमाण, फ्रेश वॉटरचं प्रमाण जे आहे ते जर कमी झालं किंवा हा जर पाण्याचा साठा संपला तर ह्या पृथ्वीवरचा जो कोणताही लिव्हिंग थिंग असेल, कोणताही सजीव असेल तर तो जगू शकणार नाही. आणि अर्थवरती जे वनस्पती प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत ते सुद्धा पाण्याअभावी जगू शकतील का तर नाही. सो द नेक्स्ट क्वेश्चन 4 इज मॅच द फॉलोइंग. सो आता इथे आपल्याला दोन ग्रुप्स दिसतात, ग्रुप ए आणि ग्रुप बी.
सो फर्स्ट ग्रुप मधले जे पेअर्स आहेत ते आपल्याला बी शी मॅच करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट आहे कार्बन डायऑक्साइड. सो कार्बन डायऑक्साइडचा यूज कशासाठी होतो? ग्रुप बी मध्ये दिसते आहे आपल्याला सी, प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. ओके, म्हणजे प्लांट्स जे आहेत ते कार्बन डायऑक्साइडचा यूज करतात, म्हणून कार्बन डायऑक्साइड या ग्रुप ए मधील फर्स्ट पेअरचे आन्सर असणारे सी शी जुळणारे. ओके, इथे पहा आन्सर्स मध्ये डिरेक्टली इथं दिलेलं आहे, तुम्ही देखील नोट डाऊन करून घ्या. देन सेकंड आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनची पेअर कोणाशी जुळणार आहे? ग्रुप बी मधील डी ऑप्शनला. ओके, कंबशन. कंबशनचा अर्थ काय? तर ज्वलन. देन थर्ड आहे वॉटर वेपर. म्हणजे काय? तर पाण्याची वाफ, ज्याला आपण बाष्प असं सुद्धा म्हणतो. त्याची पेअर कोणाशी जुळणार आहे? तर ग्रुप बी मधील बी या ऑप्शनची. ओके, वॉटर वेपर, बी रेन. देन फोर आहे मायक्रोब्स. मायक्रोब्सची पेअर कोणाशी जुळणार आहे? तर जनरेशन ऑफ सॉइल. म्हणजे काय? तर मायक्रोब्स मुळे काय होते? तर सॉइलचे जनरेशन होते, सॉइलची क्रिएशन होते. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5. नेम द फॉलोइंग. क्वेश्चन ए, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बायोस्फियर. म्हणजे बायोस्फियरचे कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट्स आहेत? द आन्सर इज atmosphere, hydrosphere, lithosphere and all living things on earth. Next question B. Biotic constituents of soil. म्हणजे सॉइलचे बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स कोणते आहेत? सो द आन्सर इज मायक्रोब्स, worms, insects, burrowing rodents like rats, mice, roots of trees and plants. Okay. Then next question C. Fossil fuel. तर fossil fuels कोणते कोणते आहेत? Crude oil from which we get kerosene, petrol, diesel, paraffin, wax and tar. Then question D. Inert gases in air. एअर मधील इनर्ट गॅसेस कोणते कोणते आहेत? तर आन्सर आहे निऑन, आर्गॉन, हेलियम, क्रिप्टॉन अँड झेनॉन. देन क्वेश्चन ई. गॅसेस दॅट आर हार्मफुल टू ओझोन लेअर. So the answer is chlorofluorocarbon and carbon tetrachloride. So next question आहे number 6. Question 6. True or false. आपल्याला आता काही खाली सेंटेन्स दिलेले आहेत, ते आपल्याला रीड करायचे आहेत आणि ट्रू किंवा फॉल्स हे सांगायचे. लँड अँड सॉइल इज द सेम थिंग. म्हणजे जमीन आणि माती हे एकच आहेत का? तर नाही. सो द आन्सर इज फॉल्स. देन क्वेश्चन बी. द वॉटर इन अ लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. म्हणजे लेक मध्ये असलेलं जे पाणी असतं त्याला ग्राउंड वॉटर म्हणतात का? तर येस. सो द आन्सर इज ट्रू. देन नेक्स्ट क्वेश्चन सी. इट टेक्स अबाउट thousands years टू फॉर्म अ 25 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉइल. म्हणजे सॉइलचा 25 सेंटीमीटर जाडीचा लेअर, थर तयार होण्यासाठी thousands year लागतात. तर हे आन्सर बरोबर आहे का चूक आहे? ट्रू आहे का फॉल्स आहे? सो द आन्सर इज फॉल. Because it almost takes around thousands years to form a 2.5 centimeter thick layer of soil. Okay. Then next question. Question D. Radon is used in decorative lights. So the answer is false because neon is used in decorative lights. Not radon. It's neon. Radon चा यूज होतो का डेकोरेटिव्ह लाइट्स मध्ये? तर निऑन चा होतो. Then so the question number 7 is answer the question in your own words. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये आन्सर्स द्यायचे. सो क्वेश्चन ए. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम हाऊ सॉइल इज फॉर्म्ड. म्हणजे सॉइलची निर्मिती, मातीची निर्मिती कशी होते हे आपल्याला एक्सप्लेन करायचंय. सो द आन्सर इज द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म्ड बाय अ नॅचरल process. The abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrock. Due to heat, cold, wind and rain, the bedrock breaks down into pieces. Stones, sand and soil are formed from these pieces. Microbes, worms, insects, rodents and roots of trees growing on land help in weathering of rocks. This process is slow, continuous and it takes thousands years to form 2.5 centimeter thick layer of matured soil. म्हणजे ऊन, थंडी, वारा आणि पाऊस
यांचा मारा हा कशावर होतो तर डिरेक्टली स्टोन्सवर होतो किंवा बेड रॉक्सवर होतो, ज्याला खडक असं सुद्धा म्हणतात. आणि यामुळे काय होतं तर खडकाचा काय होतो, मूळ खडकाचा अपक्षय होतो. आणि बेड रॉक पासून काय तयार होतात तर छोटे छोटे खडे, वाळू आणि माती निर्माण होते. आणि याच बेड रॉक्समुळे अबायोटिक कंपोनेंट्सचा सुद्धा पुरवठा होतो. सो मातीमध्ये असणारे, सॉइलमध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत, जे वॉर्म्स, इन्सेक्ट्स किंवा रॉडंट्स आणि जे ट्रीजचे रूट्स सुद्धा जे असतात ते सुद्धा, म्हणजे सपोज जे बेड रॉक्स असतात ते अपक्षयास मदत करतात. ओके. आणि या सगळ्या प्रोसेसमुळे मातीची, सॉइलची निर्मिती होते. आणि ही जी प्रोसेस आहे ती कशी असते तर ती स्लो असते, कंटिन्युअसली चालू असते आणि यासाठी थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात. म्हणजे 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ मॅच्युअर्ड सॉइल, म्हणजे 2.5 सेंटीमीटर थिक लेअर एवढी मातीची लेअर तयार होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन बी. Why is there a shortage of water even though occupies about 71% of the earth's surface? म्हणजे काय म्हटलंय तर अर्थच्या सरफेसवरती, अर्थवरती 71% जरी पाणी आहे तरी सुद्धा पाण्याची कमतरता का जाणवते? So the answer is 70% of Earth's surface is covered with water, of which 97% is salty water present in seas and oceans. 71% of Earth's surface is covered with water, of which 97% is salty water present in seas and oceans, and 2.7% water is available as groundwater, ice and in other forms. Only 0.3% water is available as fresh water, which can be used for drinking. All the living organisms require water to drink. The water is used in the industry and also for farming. Due to increasing population and uncontrolled uses, we experience shortage of water. म्हणजे काय तर अर्थवरती 71% भूभाग हा कशाने व्यापलेला आहे तर पाण्याने व्यापलेला आहे. त्यामधलं 97% पाणी हे कसं आहे तर ते समुद्रामध्ये आहे, महासागरामध्ये आहे आणि ते किती आहे तर 97% एवढं आहे. आणि ते सॉल्टी असल्यामुळं ते पिण्यायोग्य आहे का तर नाही. आणि 2.7% एवढं जे पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे, फ्रोझन स्टेटमध्ये आहे. सो आता फक्त 0.3% एवढं जे पाणी आहे ते फक्त पिण्यासाठी उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर आपण शेतीसाठी सुद्धा यातल्याच पाण्याचा उपयोग करतो. आणि वाढती जी पॉप्युलेशन आहे, पुन्हा जे उद्योगधंदे असतात, तसंच फार्मिंग आहे, यासाठी सुद्धा सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता भासते. आणि याच कारणामुळे काय होतं तर 71% एवढा भूभाग जरी पाण्याने व्यापलेला असेल तरी सुद्धा पाण्याची कमतरता भासते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन सी. What are the various constituents of air and write their uses? So the answer is air contains gases like oxygen, carbon dioxide, nitrogen, inert gases, water vapor and dust particles. जे हवेमध्ये, एअरमध्ये कोणकोणते कन्स्टिट्युएंट्स असतात तर हवेचे कन्स्टिट्युएंट्स आहेत ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल्स. सो हे जे एअर कन्स्टिट्युएंट्स आहेत आता आपण ह्याचे युजेस बघणार आहोत. सो फर्स्ट आहे नायट्रोजन. Nitrogen helps living things to build the necessary proteins. It is useful in production of ammonia and in airtight packaging of foodstuffs. Next आहे oxygen, necessary for respiration in living things and for combustion. Next आहे carbon dioxide. Plants use it for producing their food, uses in fire extinguishers. Next आहे argon, used in electric bulbs. Then next आहे helium, used for obtaining low temperature and also for generating lifts in airships. Then next constituent आहे neon, used in decorative lights and for street lighting. Next आहे krypton, krypton used in fluorescent tubes. And last आहे xenon, xenon used in flash photography. Okay, so next question आहे question D. Why are air, water and land considered to be valuable natural resources? म्हणजे हवा, पाणी आणि जमीन यांना
व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस असं का म्हटलंय? ओके, why are air, water and land considered to be valuable natural resources? So the answer is the various components of air help and support the growth of living organisms. Nitrogen is used to make proteins, oxygen is used for respiration and carbon dioxide is used to make food by plants. Similarly, land supports growth of terrestrial plants and animals. It provides important minerals to plants and also to human beings. It is the shelter of worms, insects and rodents and supports their growth. Plants also cannot survive without land. Water is necessary for carrying out all of processes in the living organisms, and without water there will be no life on earth. Hence, land, air and water are considered valuable natural resources. So friends, अशा प्रकारे आपण चॅप्टर 1 चे सर्व क्वेश्चन आन्सर सॉल्व केलेले आहेत. So friends, see you in the next video. Bye bye for now. Take care.